नमस्कार. आपण पाहत आहात जस्ट कॉल मी न्यूज 24 सोलापूर. मनपाचे भाडखाऊ परिवहन अधिकारी पार्क चौकात नवीन बसस्टॉप टाकून तेथे वारांगणांना उभे करणार आहेत का? महेश भैया तुमचे व सर्व निष्ठावंत शिवसैनिकांचे मनपूर्वक अभिनंदन. काल सोलापुरातील उबाटा गटाचे शहरप्रमुख आदरणीय माझे मित्रबंधू महेशजी भैया धाराशिवकर यांनी आंदोलन छेडलं. त्याचबरोबर काही निष्ठावंत शिवसैनिक पण होते. त्यांचं प्रथमतः मी मनपूर्वक आभार मानतो आणि ह्या सर्व निष्ठावंत शिवसैनिकांना माझा सल्यूट आहे. कारण का तर मनपाचे परिवहन अधिकारी यांनी शनिवारी रात्री व्यापाऱ्यांशी संगनमत केलं आणि पार्क स्टेडियमवर एक नवीन गाळा सुरू झाला, दुकान सुरू झालं, शोरूम थाटलं आणि त्या शोरूमला आत जायला अडचण होते म्हणून समोरचा असलेला बसस्टॉप काढून टाकण्यात आला, रातोरात काढला. सांगायची गोष्ट म्हणजे सोलापूरची महानगरपालिका म्हणजे सगळ्या महाराष्ट्रातली बदनाम अशी महानगरपालिका आहे. जसं म्हणलं एक गाणं बघा, मुन्नी बदनाम होई डार्लिंग तेरली आहे, तसं महापालिका बदनाम होई सोलापूर अधिकारी केली आहे असं म्हणायला काय हरकत नाही. कारण का तर काही वर्षापूर्वीच सोलापूरला स्मार्ट सिटीचा दर्जा देण्यात आला आणि सोलापूरचा क्रमांक वाढला असं आयुक्त त्यावेळेस त्यांनी जाहीर केलं. मी तर असं म्हणतो, ज्यांनी कोणी सोलापूरला सोलापूर महापालिकेला स्मार्ट सिटीचा दर्जा दिला आहे आणि मानपत्र देऊन गौरव करण्यात आला आहे, त्याला पहिल्यांदा जोड्यानं हाणलं पाहिजे. अशी संतप्त भावनासुद्धा सर्व सोलापूरवासियातून होत आहे. कारण का तर महानगरपालिका म्हणजे पाकिट संस्कृती, टक्केवारीशिवाय कामं होत नाही आहेत. आज आमचे सोलापूरकर दरवर्षी 100% कर भरतात. कर भरूनसुद्धा त्याला साधं प्यायला पाणीसुद्धा मिळत नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पाण्याचा प्रश्न आहे. उजनी दरवर्षी 100% भरते, परंतु अजूनही आमचे सोलापूरकर तहानलेलेच आहेत. खड्डे आहेत, रस्ते आहेत, परंतु सोलापुरातील काही मुताऱ्या, काही बसस्टॉप हे गडप झालेत. कारण का तर महानगरपालिकेचे अधिकारी, लाचार अधिकारी आणि नेत्यांचे चमचे, हुजरीगिरी करणारे, मुजरीगिरी करणारे यांचे संगनमत करून महानगरपालिकेची जागा कवडीमोल भावाने ह्या व्यापाऱ्यांना दिली जाते. आणि हेच मस्तवाल व्यापारी पार्क चौक म्हणजे आपल्या बापदादाची इस्टेट असल्यासारखं वागतात. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही पार्क चौकातील व्यापारी आहेत, उगाचच स्वतःला प्रसिद्धीसाठी सारखं पुढं पुढं करत असतात. परंतु ह्याच गाळेधारकांनी ह्यांच्या अंगात एवढी हिंमत नाही आहे की सिद्धेश्वर मंदिराच्या समोर जी मुतारी आहे ती मुतारी अजिबात पाडता येत नाही ह्यांना. कारण का तर ह्यांच्यात तेवढा दम नाही आहे. कारण का महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज हजारो लाखो भक्त, सिद्धेश्वर हे ग्रामदैवत मंदिर आहे, सोलापूरचं आराध्य दैवत आहे सिद्धेश्वर मंदिर. तिथल्या भाविकांना, महिला भगिनींना, मातांना आमच्या खूप त्रास होतो. हे ह्यांना दिसत नाही का? तो बसस्टॉप अजूनही काढता आला नाही. स्वतःला जनतेची कैवारी, जनतेचे सेवक म्हणणारे अधर्मराज काडदी यांनी सुद्धा कधी ती पाडण्याचा प्रयत्न केला नाही. याबाबत आमच्या आदरणीय नगरसेविका श्रीदेवी जॉन फुलारीताई यांनी आवाज उठवला होता, आंदोलन पण केलं होतं, परंतु ती मुतारी अतिशयच आहे. मग ह्या गाळ्याधारकांना ही मुतारी दिसली नाही का, असा संतप्त सवाल सर्व जनतेमधून होत आहे. आता 1 जानेवारीला सोलापुरात नवीन बसेस येणार आहेत असं मध्ये अधिकाऱ्यांनी जाहीर केलं. अरे चोरांनो, पहिलं आहे तेच तुम्हाला खाता सरेना, आता नवीन बस येणार म्हणता, त्याच्या नावाखाली अजून किती घोटाळे करणार हे तुम्हालाच माहीत आहे. कारण का तर महानगरपालिकेची जागा कवडीमोल भावाने तुम्ही विकताय. त्याबरोबर सोलापूरचे पाणी पुरवठा असलेली उजनी भरली जाते,
परंतु तेच पाणी शेतकऱ्यांचे, मोठमोठे व्यापारी, बागायतदार, राजकीय नेते यांच्या शेताला पाणी दिलं जातं. त्यासाठी महानगरपालिकेचे काही पाणीवाले आहेत, त्यांना मंथलीसुद्धा होते, पार्ट्या होतात. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सगळ्यांच्यावर मध्ये एकदा केसेस पण दाखल झाल्या होत्या, त्यांचे पेपरला बातम्या पण आल्या होत्या, तरीसुद्धा ह्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही. फक्त निलंबनाची कारवाई होते, झालं, संपलं, विषय संपला. पुढं काय पण हे पण महत्त्वाचं आहे. याच महानगरपालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी बस खाते तोट्यात दाखवून लाखो रुपयाचा निधी हडप केलेला आहे. बसचे टायरसुद्धा आज शिल्लक राहिले नाही, टायरसुद्धा विकून खाल्ले. ह्यांना एवढा पगार असताना सुद्धा म्हणजे एवढी लाचारी, हुजरीगिरी. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याचशा सोलापूर महापालिकेतील अधिकाऱ्यांवर कारवाया झालेल्या आहेत, लाच प्रकरणी गुन्हे दाखल झालेले आहेत, पेपरला पण बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोलापूर महानगरपालिका म्हणजे अल्लीबाबा चोर नसून संपूर्ण चोरांचाच बाजार आहे, असं मी मागं बातमीमध्ये सुद्धा टाकलं होतं. कारण का तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोलापुरामध्ये जी महानगरपालिकेची जागा आहे, कवडीमोल भावाने ह्या व्यापाऱ्यांना संगनमत करून ह्या महापालिकेच्या अधिभ्रष्ट अधिकाऱ्यांनी दिलेले लाचार अधिकारी आहेत. माझं तर म्हणणं असं आहे, सोलापूर हे फक्त 4च हुतात्म्यांचं गाव आहे, परंतु तिथल्या गल्लीतल्या चौकाला मात्र रोज एकाचं नाव आहे. हे आजची वास्तवता आहे. आणि हा जो बसस्टॉप जो आहे, सगळ्यात मध्यवर्ती बसस्टॉप आहे पार्क चौकातला. हा बसस्टॉप काढण्यासाठी काय कारण दाखवण्यात आलं की तो बसस्टॉप जुना झाला, हे झालं. मग तुम्हाला जर बसवायचाच होता तर पहिल्यांदा नवीन बसस्टॉप बसवायचा आणि मग जुना बसस्टॉप काढायचा ना. तुम्ही बसस्टॉप कुणासाठी काढलात? ह्या व्यापाऱ्यांचा ऐकून काढलात. म्हणजे नक्कीच तुम्ही ह्या व्यापाऱ्यांची लाळ चाटली असेल, हुजरीगिरी केली असेल किंवा मुजरीगिरी केली असेल, अशी शंका सर्व सोलापूरवासियातून होत आहे. काल आमचे बंधुमित्र महेशजी भैया धाराशिवकर, त्याचबरोबर उबाटा गटाचे जिल्हा उपप्रमुख, माझे मोठे बंधू समान श्री प्रतापजी चव्हाण, माझे बंधुमित्र विद्यार्थी सेना जिल्हा प्रमुख श्री लहुजी गायकवाड, यांच्याबरोबर मी पण काम केलेलं आहे. ते शहर प्रमुख होते 33 वर्षापूर्वी. मी विद्यार्थी सेनेचा शहर उपप्रमुख म्हणून काम करत होतो. त्यानंतर निष्ठावंत शिवसैनिक सुरेश जगताप, म्हणजे हे सगळे निष्ठावंत शिवसैनिकच आहेत. ह्या निष्ठावंत शिवसैनिकावर बराच अन्याय झालेला आहे. आणि खरी शिवसेना जी होती ते आमच्या आदरणीय हिंदुहृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना होती. आम्हाला अजूनही अभिमान वाटतो आहे, आमचे आज बाळासाहेब असायला हवे होते. बाळासाहेब नाही आहेत ही फार मोठी खंत आहे. त्या दुसरी जास्त मोठी खंत म्हणजे आमचे मानलेले गुरुबंधू, मोठे भाऊ धर्मवीर आनंदी दिघे साहेब आज नाही आहेत. ही पण फार मोठी उणीव असते. ते आज असायला पाहिजे होते, मग ह्यांना सांगितलं असतं. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कालचं जे आंदोलन झालं, उबाटा गटाचे जे शहरप्रमुख आहेत महेशजी भैया धाराशिवकर, प्रतापजी चव्हाण साहेब, लहुजी गायकवाड, सुरेश जगताप, त्यानंतर मनसेचे जिल्हाप्रमुख विनायक महेंद्रेकर, हे सर्व निष्ठावंत लोक आहेत. कारण का तर मी अनुभवलेलं आहे. मी जेव्हा विद्यार्थी सेनेसोबत ह्यांच्यासोबत काम केलं 30 वर्षापूर्वी, मी अनुभव घेतलेला आहे, पाहिलेला आहे. ह्या निष्ठावंत शिवसैनिकांनी एखाद्या विद्यार्थ्याचा प्रश्न असू दे किंवा कुठलं आंदोलन असू दे, पहिल्यांदा हे पुढे असायचे. कुणावर अन्याय झाला तर पहिले हे 4-5 शिवसैनिक जे असायचे निष्ठावंत, खरेच निष्ठावंत शिवसैनिक आहेत. आणि अजून त्यांच्याबद्दल मला अभिमान वाटतो, आदर वाटतो आणि माझा सलूटच आहे त्यांना. कारण का तर प्रत्येक वेळी ज्यावेळेस कुठलं काय असायचं तर हे आंदोलन करून पहिल्यांदा पुढे हे असायचे. बाकीचे लोक सोलापूरकर पुढे येते. नुसतं फक्त सोलापूरला 4 हुतात्म्यांचं गाव आहे, पण बाकीचे सगळ्या सोलापूरकरांमध्ये हिंमत नाही आहे, किंवा बाकीचे जे गाळेधारक आहेत त्यांच्यामध्ये एवढी हिंमत नाही. कारण का तर ह्या सगळ्या चोरांनी मिळून कोळबुडीमल भावामध्ये गाळे घेतलेले आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या गाळ्याचं भाडं महानगरपालिकेचं किती भाडं आहे? एकदम कवडीमल भाडं असतं. ते गाळे घेऊन प्रत्येकाच्या नावावर 4-4, 5-5 गाळे घेऊन त्यांनी दुसऱ्याला 20-20, 25-25 हजारला भाड्यानं दिलेले आहेत. म्हणजे हे कशासाठी झालेलं आहे? हे सगळं महानगरपालिकेचे अधिकारी एकमेकाशी संगनमत करतात, गाळेधारक संगनमत करतात. आणि पार्क चौकातला तेवढा जो पट्टा आहे, तो पट्टा म्हणजे ह्यांना काय वाटतं की आमचं स्वतःच आहे. त्यातले काही जे गाळेधारक आहेत त्यांची दुकान थाटलेली आहेत, काही उगीचच प्रसिद्धी मिळवण्यासाठी काहीतरी आंदोलन करतात. पण त्यांना एक विनंती आहे,
असला अन्याय तुम्ही सोलापूरकरांवर अजिबात करू नका. आणि मला अभिमान वाटतो की ह्या सर्व निष्ठावंत सच्च्या शिवसैनिकांनी जे काल काम केलेलं आहे खरंच अभिमानास्पद काम केलं आहे, कौतुक करण्यासारखं काम आहे. आणि असं काम प्रत्येक वेळी ह्यांनीच करायचं का? कारण का तर प्रत्येकाला संसार आहे, प्रत्येकाला घर आहे. कारण बाकीची लोक काय झोपलेत का? बाकीच्या लोकांनी सुद्धा सुस्त सोलापूरकरांनी सुद्धा लक्ष ठेवायला पाहिजे. कारण का आता सोलापूरची अवस्था म्हणजे आज बेवार सोलापूरसारखी झालेली आहे. सोलापूरचे लोकप्रतिनिधी आहेत, पण लोकप्रतिनिधी काय करतात मी काय जास्त सांगायची गरज नाही आहे आणि तुम्ही ऐकायची गरज नाही आहे, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. परंतु कालचं जो आंदोलन जे झालं, सोलापुरातल्या बऱ्याचशा मुताऱ्या गडप आहेत, बसस्टॉप गडप आहेत आणि त्याच्या जागी अशी गायवरे थाटल्या जातात. मग आमचे महेशजी भैया धाराशिवकर यांनी काल जे विधान केलं समयसूचक आणि एकदम व्यवस्थित विधान केलं की मग ज्या लोकांना जर बसायचं असेल तर शोरूमच्या आतमध्ये त्यांनी बसायचं का? आणि त्यामुळं पुन्हा एकदा मी सर्वांचं अभिनंदन करतो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळी त्यांना घरदार नाही का, ह्यांना संसार नाही का? सर्व सोलापूरकरांनी सुद्धा विचार करायला पाहिजे की कुठल्याही काय विद्यार्थ्यावर अन्याय झाला हे पुढं, एखाद्या विद्यार्थिनीवर अन्याय झाला किंवा एखाद्या महिलेवर अन्याय झाला की हे निष्ठावंत शिवसैनिक हेच पुढं असतात, आंदोलन हेच करतात. मग ज्यावेळेस आंदोलन केलं जातं त्यावेळेस गुन्हे वगैरे दाखल होतात, बरेच काय काय होतं ते सर्व हेच निस्तरतात. आणि ह्यांना पण संसार आहे, घरदार आहे, पण बाकीच्या सोलापूरकरांनी सुद्धा सहभाग नोंदवायला पाहिजे ना. निदान प्रत्यक्ष नाही अप्रत्यक्षपणे सुद्धा पाठिंबा देऊ शकता ना तुम्ही. कारण कालची जी बातमी मी पाहिली आणि बातमी पाहिल्यानंतर मला खूप आनंद वाटला. आणि माझ्या त्या भ्रष्ट परिवहनचे अधिकारी आहेत त्यांना असं सांगावंसं वाटतं की कारण का तर अगोदर महापालिकेच्या बाजूलाच LICचं ऑफिस आहे. त्या LICच्या ऑफिसच्या बाजूला जो कोपरा आहे त्या कोपऱ्यावर बऱ्याचशा वारंगांना थांबवत होत्या तिथं. आता जरा थोडंसं प्रमाण कमी झालेलं आहे. मग आता हे नवीन बसस्टॉप टाकतो म्हणजे त्यांनी तारीख दिली आहे, मुदत दिली आहे. सगळा महापालिकेचा गलथान कारभार आहे. मग आता नवीन बसस्टॉप टाकून तिथं काय त्यांनी वारंगणांना उभा करणार आहेत का आणि त्यांची भाड खाणार आहेत का? असा संतोष सवाल सर्व सोलापूरकर करत आहेत आणि सर्व सोलापूरकरांच्या वतीनं मी सुद्धा करत आहे. कारण का काय गरज नसताना सुद्धा सगळ्या सोलापूरचा सत्यानाश करायला ही महानगरपालिकेचे अधिकारी जबाबदार आहेत, सगळे भ्रष्ट आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्यांच्यावर कारवाई होते. एखादे नवीन कोणता आयुक्त येतो, ह्यांच्यावर कारवाई होते म्हणजे कुठली होते? निलंबनाची कारवाई होते. सोलापुरामध्ये दरवर्षी उजनी 100% भरून सुद्धा नुसतं भूमिपूजन होतं, फोटो होते, प्रसिद्धी होते, जाहिरातबाजी होते, परंतु सोलापूरकर अजून ताणलेले आहेत. खड्ड्याचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, बेकारी आहे, उद्योगधंदे सोलापुरामध्ये चालत नाही आहेत. ह्या सगळ्याला कारणीभूत कोण आहेत तर सोलापूरची महानगरपालिकेचे अधिकारी आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे रस्ता, पाणी, खड्डे. परवा मध्ये रस्त्याचं काम केलं, थोड्या दिवसात पाऊस पडला की सगळं डांबर वाहून गेलं. मग असा प्रश्न पडतो की खुलता कळी खुलेना, ह्या डांबरातील लोणी कोण कोण खाल्ले कळेना अशी अवस्था आहे. त्यामुळं सोलापूरकरांनी सुद्धा जागृत व्हायला पाहिजे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्व सोलापूरकरांनी सुद्धा विचार केला पाहिजे की ह्याच शिवसैनिक काय मक्ता घेतलाय का? म्हणजे काय झालं तरी सुद्धा तुम लढो हम कपडे सांभाळते. ह्या बाकीची सोलापूरची आज लोकसंख्या किती आहे? म्हणजे असं म्हणलं एक वाक्य, वेडात दौडले वीर मराठे साथ, बाकीची गेले कुठं? तसं आज सोलापूरची अवस्था आहे. सोलापुरामध्ये एवढी लोकसंख्या आहे. सोलापूर हे हुतात्मा नगरीचं शहर आहे. दरवेळेस आवर्जून अभिमानात सांगितलं सोलापूर हे 4 हुतात्म्यांचं गाव आहे. मग बाकीचे लोक काय करतात? ह्या 4-5 ठराविक निष्ठावंत शिवसैनिकांनीच काम करायचं का? ह्याचा सगळ्या सोलापूरकरांनी विचार करायला पाहिजे. आणि महेश भैया तुमचं आणि तुमच्या सर्व निष्ठावंत शिवसैनिकांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि तुम्ही असंच तुमचं कार्य चालू ठेवा. दत्त महाराज तुमच्या पाठीशी आहेत. मी असं का म्हणालं आहे? कारण का तर ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्यामध्ये महेश हे नाव आहे. आणि आमचे महेश आणि हे महेश कुठं तर थोडंसं साम्य जुळालं म्हणून म्हणलं की महेशजी तुम आगे बढो, दत्त महाराज तुम्हारे साथ आहे. पुन्हा एकदा सर्व शिवसैनिकांचं मनपूर्वक अभिनंदन. धन्यवाद.